आहे तुमचं माझ्या फुल व्लॉगमध्ये। करवा चौथच्या पूजेचे ताट मी घरगुती असे तयार केले। चला तर बघूया आपण फुल व्लॉग। पहिले तर मी छोटासा तांब्या घेतला, जास्त मोठा नाही घेतला, आणि त्या तांब्याला मी अशा प्रकारे सजवलं। दरवर्षी अशाच पद्धतीने मी घरगुतीच बनवत असते हे, कारण काही लेडीजला कसं आहे प्रत्येक वर्षी नवीन घेणं परवडत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ खास म्हणजे त्या लेडीजसाठी ज्यांना हे दरवर्षी परवडत नाही आणि जास्त करून मला विकतचं आवडतही नाही। तर मग अशा प्रकारे मी हे बघा हे सगळं चिपकून घेतलं आहे। ही लेस माझ्याकडे खूप वर्षापासून पडलेली होती, तिचा वापर मी अशा प्रकारे केला। तुमच्याकडेही अशा लेस वगैरे असू शकतात, त्या लेस तुम्ही लावू शकता। अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बाउलला सुद्धा आपण तसंच करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही बाउल घेऊ शकता। मी प्लास्टिकचा बाउल घेतला आहे, तुम्ही वाटी वगैरे सुद्धा घेऊ शकता। बाउलला सुद्धा अशा प्रकारे आपण लेस लावून घ्यायची आहे। हे बघा दोन्ही किती छान दिसत आहे। बाउलला सुद्धा दोन्ही साइडने लेस लावून घेणार आहे मी। तर इथे मी स्टीलची चाळण घेतली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लास्टिकची वगैरे चाळण घेऊ शकता। हे लेस माझ्याकडे भरपूर दिवसापासून हे सुद्धा भरपूर पडलेली होती लेस, त्याच्यामुळे ह्यांचाही मी अशा प्रकारे वापर केला आहे। हे बघा अशा प्रकारे चाळण सुद्धा तयार झालेली आहे आपली। मला चाळण खूप मोकळी वाटत होती, त्यामुळे ह्या मणींचा वापर मी अशा प्रकारे केला। बघू शकता खूप छान असं दिसतंय ते। रेड कलरचं कापड खूप कमी शिल्लक राहिलं होतं, म्हणून मी हे प्लेन कापड घेतलं, ते सुद्धा खूप छान दिसत होतं। हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण राऊंड शेपने असं चिपकून घेतलेलं आहे कापड। हे मी ग्लू स्टिकने चिपकवलेलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने फेविकॉल किंवा फेविक्विकने चिपकू शकता। तर अशा प्रकारे सगळीकडनं चिपकून झालेलं आहे। त्यानंतर आपण लेस लावून घेऊया। अशा प्रकारे सगळीकडनं राऊंड शेपमध्ये लेस लावायची आहे। प्लेट मोकळी दिसू नये म्हणून मी आतमध्ये सुद्धा लेस लावून घेणार आहे। लेस लावून झाल्यानंतर जे रेड कलरचं कापड होतं ते मी राऊंड शेपमध्ये कट करून असं मध्ये चिपकवलेलं आहे। हे बघा किती सुंदर प्लेट दिसतीये। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।